What did happen to the last 10? I ran away with my life, fast forward, never turn back again. It's kind of funny that the more we pass time, the more we need to set them rewind. चले प्रणय चल येऊ आठवडे भारत. तर नमस्कार मंडळी, मी उमेश कदम तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि माझ्या चॅनलचं नाव आहे UK राईड्स. सो मित्रांनो, आजची जी व्हिडिओ आहे ती एक टुरिंग व्हिडिओ आहे. आणि आज आपण चाललो आहे ते लॉंग राईडसाठी, म्हणजे बऱ्याच दिवसानंतर एक लॉंग राईडचा प्लॅन केला आहे. तर ही पूर्ण सोलो राईड असणार आहे. आज मी पुण्याला थांबेन आणि मग उद्या सकाळी अर्ली मॉर्निंग पुण्यावरून निघेल. तो जेवढ्या लवकर निघू तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे, कारण सध्या उन्हाचे दिवस आहेत. म्हणूनच मी संध्याकाळ करून आत्ता निघालो आहे. आजचा ब्लॉग आहे तो डायरेक्ट बाईकवरच चालू केला आहे. थोडी घाई झाल्यामुळे बाईकवरच चालू करावं लागला आजचा ब्लॉग. सो मित्रांनो, ऊन भरपूरच आहे, खूपच ऊन पडतं आहे. जवळजवळ 40 डिग्री प्लस जे तापमान आहे ते वाढलेलं आहे. आणि त्याच्यामुळे दुपारी राईड न करता मी संध्याकाळी करण्याचा निर्णय घेतला आहे. जर तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवरती तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओवरती कमेंट करा, तुम्हाला व्हिडिओ कशी वाटते हे सांगा. नवीनच चॅनल चालू केलं आहे, सो थोड्या फार चुका होतील, सांभाळून घ्या. आणि व्हिडिओ कशी झाली त्याच्यावर कमेंट करायला विसरू नका. काय व्ह्यू आहे बघा, सुंदर असा व्ह्यू, मोठ्या मोठ्या इमारती आणि हा सुंदर असा रस्ता. वातावरणामध्ये काहीसे बदल होत आहेत. काही ठिकाणी पाऊस पडतोय, काही ठिकाणी ऊन कडाक्याचं ऊन लागतंय. तर हा जो वातावरणातला जो बदल आहे तो खूप हानिकारक आहे. त्यामुळे मित्रांनो, काळजी घ्या स्वतःची. जास्त एकदमच थंडगार पाणी पिऊ नका किंवा थंड पेय जास्त पिऊ नका. नॉर्मल पाणी प्या. जास्त उन्हाळ्यात जास्त थंड पाणी चांगलं नसतं. समोर तुम्ही बघताय हे विमान दिसलंय.
हा एंट्रन्स आहे. आणि हे आतमध्ये सीट. इथे डॉक्टर सामान. तर आता आपण चाललोय ते इंजिन जवळ. हे काही स्पेशल क्लासेसचे सीट आहेत जे सुरुवातीलाच आहेत. सेटिंग अरेंजमेंट बघा. आणि आतमधून वेल मेंटेन ठेवलेलं आहे. मित्रांनो, तुम्ही इथून बघू शकता हा पूर्ण व्ह्यू. अशा प्रकारे हे एरोप्लेन इथे आणून ठेवलं आहे. आणि अशा तऱ्हेने एरोप्लेनमध्ये आपण बसून आता पुन्हा आपल्या फ्लाईटने निघालोय. सो रिजॉईन करतोय आपण हायवेला. मित्रांनो, आतमध्ये बसल्यानंतरची जी फिलिंग होती ती खूपच भारी. खालापूर इथून 5 किलोमीटर वरती आहे. सो जवळजवळ मी अर्धा पाऊण तास इथे घालवला आहे. खूप छान वाटलं बघायला. थोडं म्हणजे थोडीफार नाचणुशी झाली होती, पण बघायला भेटलं याचाच आनंद आहे. त्याचे वेगवेगळे चार्जेस आहेत. मीन्स बाईक सोबत जर तुम्ही आतमध्ये गेला त्या कंपाऊंडमध्ये तर तुम्हाला वेगळा चार्ज द्यावा लागेल, आणि विदाऊट बाईक गेला तर वेगळा चार्ज द्यावा लागेल. व्हिडिओग्राफी करत असाल तरी पण चार्ज आहे, आणि फोटो तुम्ही काढू शकता. फोटोला काही चार्ज नाही. पण त्यांचं म्हणणं आहे की ते स्पेशली शूटिंगसाठी पिक्चर वगैरे सिरियल शूटिंगसाठी दिलं जातं. तर यूट्यूबर्ससाठी ते थोडं रिस्ट्रिक्शन आहे त्यांचं. सो वेल, खूप छान एक्सपिरियन्स होता. चला, आता पुढच्या प्रवासाला लागू आपण.
खोपोली नगर परिषद बस स्टँड आणि इथून पुढे सुरू होणार आहे तो नागमोडी वळणांचा रस्ता. आणि असं थोडं थंड वातावरण वाटतंय. वेडी वाकडी वळणे, वाहने सावकाश चालवा. तर अशा पद्धतीने खोपोली घाटाची सुरुवात झालेली आहे. समोर गाडी बंद पडले. रस्ता क्लिअर आहे त्यामुळे आपण जाऊ शकतो. मित्रांनो, पहिल्यांदा बघा आणि मग ठरवा तुम्हाला ओव्हरटेक करायचं की नाही, कारण की एक चूक तुमच्या जीवावर बेतू शकते, तुमचा जीव धोक्यात घालू शकते. सो प्लीज stop, think and act. इथे गाड्या थांबवण्यात आल्यात कारण की हा रस्ता एक्सप्रेस वेला मिळतो. ही अशी फालतूगिरी केली ना की डोकं सनकतं. समोरच्यानी येणारी जायचं कुठे, यांच्यासाठीच सगळा रस्ता दिलाय असं हे वागतायत. यांना असं वाटतं की आपलाच रोड आहे. बघा किती अमेझिंग दिसतोय. वाव, नेहमीप्रमाणेच इथे गर्दी बघायला भेटते. मित्रांनो, कधी पण या तुम्ही कोणत्या पण सीझनमध्ये या, इथे गर्दीच असते. कारण हा जो स्पॉट आहे तो खूप छान स्पॉट आहे. इथे बघणाऱ्यांची खूप गर्दी असते. सनसेट, स्पेशली सनसेट बघण्यासाठी इथे लोक येतात. आणि मी तुम्हाला इथून खोपोली सिटी दाखवतो. और तर मित्रांनो, ही आहे खोपोली सिटी आणि खाली जो रस्ता दिसतोय तो आपला एक्सप्रेस वे आहे, पुणे मुंबई एक्सप्रेस वे.
तो तिकडून त्या साईडने असा फिरत इकडे या साईडला सनसेट झालेला आहे. सो आपण सनसेट मिस केलाय. किती छान वाटतंय इथे. मस्त हवा सुटले. सुंदर असं वातावरण तयार झालंय. तर मित्रांनो, इथे जास्त वेळ न थांबता आपण आपल्या पुढच्या प्रवासाला लागू. पुढच्या प्रवासाला निघू. चला तर मग पुढे आपण डायरेक्ट भेटू पुण्यामध्ये. तोपर्यंत बाय बाय. हा तर वेल मित्रांनो, मी आता पोचलोय पुण्यामध्ये. तर पुण्यामध्ये देहू गावामध्ये पोचले. पुणे बेंगलोर हायवे. तर हा जातोय बेंगलोरला आणि मी इकडून आलोय. तर पुण्यामध्ये पाऊस पडलाय. सो थँक गॉड की मला कुठे पाऊस नाही लागला आणि मस्त असं चंद्र आलाय माझ्या मागे. बघा किती छान दिसतंय. ओलं दिसतंय बघा. हे पाठीमागे थोडं ओलं ओलं दिसतंय. ते पाऊस पडून गेलाय. सो चला मग थोडा वेळ रेस्ट करतो आणि मग पुढच्या प्रवासाला निघतो. आणि इथून अजून फक्त अर्धा पण नाही 20 मिनटं लागतील. सो 10 मिनटं थांबून मग निघतो. चला भेट.